Yes, sir. I'll start the recording. You start. Yeah. A very splendid morning to esteemed chief guest of today's event, beloved principal, glittering faculty members and delegates. On behalf of Annasep Dange College of Pharmacy, Ashta, I would like to welcome all dignitaries, alumni delegates and faculties. It's been my pleasure to extend a cheerful welcome to all chief guests. We are glad to have you here for first Alumni Meet 2020 organized by Annasep Dange College of D Pharmacy, Ashta. We have illuminators with us, our chief guest, Mr. Akshay Sapkar sir, senior specialist from Kotwati India Private Limited, Pune, Dr. R.B. Jadhav sir, principal, Annasep Dange College of D Pharmacy, Ashta, Professor Yanvi Patil sir, HOD, ADCBP, Ashta, Professor S.A. Desai sir, in charge principal, ADCDP, Ashta, and the faculty members. Success of an institution can be measured with the success of students. Our institution is building the lives of many students. Also, the many students have made a name on behalf of our institution, which altogether have an example for the upcoming generation. This meet has been intended with objectives like to receive post-COVID-19 challenges to the community pharmacy as a business as well as services, sharing of new ideas, prototypes, models to bring innovation in the business sector, business innovation shared by professionals, getting feedback from serving pharmacists on the current syllabus and the gap points. Review of new educational reforms also. प्रत्येक विद्यार्थी जो प्रोफेशन मध्ये सर्व करतोय किंवा कोण हायर एज्युकेशनला गेलेला आहे तर त्याचा त्या त्या रस्त्यावरचा प्रवास योग्य पद्धतीने चाललाय नाही चाललाय. खरं तर आपण नेहमी अशी फारकत करतो की एकदा कॉलेजचं शिक्षण संपलं की संपलं. खरं तर शिक्षणाचे दोन भाग असतात. एक असतो तो औपचारिक शिक्षण म्हणतात ज्याला, जे शाळा कॉलेजात होतं, आणि जे दुसरं आहे ते अनौपचारिक शिक्षणच्या समाजात होत असतं. ते खरं तर शाळा कॉलेजमधलं शिक्षण सोपं, पण समाजातलं शिक्षण अवघड असतं, कारण ते जीवनमूल्य शिकवणारं शिक्षण असतं आणि तुम्हाला अगदी प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागत असतो. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये एक मदर इन्स्टिट्यूट म्हणून कॉलेजची तिथं कुठं मदत होते का, आणि शेवटी अल्युमिनी असोसिएशन किंवा अल्युमिनीचा रोल काय असतो, कॉलेज आणि अल्युमिनी यांच्यातला रोल असा असतो की त्यांनी त्या इन्स्टिट्यूट बद्दल समाजात एक सकारात्मक प्रतिमा निर्माण करायची असते. तर त्या दृष्टिकोनातून, आणि दुसरा पार्ट मी असा विचार करतो की तुम्ही भले बाहेर व्यवहारात असाल किंवा समाजात असाल, तरी ज्या ज्या काही गरजा आहेत तुमच्या बदलाच्या संदर्भात असतील, व्यवसायाच्या संदर्भात असतील, किंवा माहितीच्या बद्दल असतील, मदतीच्या बद्दल असतील, तर याचा कुठेतरी कॉलेज प्लॅटफॉर्म हा अजून तुमचा हक्काचा एक सोर्स असतो, जिथं तुम्ही जाता आणि विचारता की सर मला हे माहिती पाहिजे, मला याची माहिती पाहिजे, किंवा मला हे मदत पाहिजे. तर या गोष्टीसाठी सुद्धा हे एक रिलेशनशिप असते जे विद्यार्थी आणि माझे विद्यार्थी आणि कॉलेजच्या मध्ये. तर या सर्वांचा जर विचार केला तर आता आजच्या घडीला खास करून कोविडच्या नंतर अनेक नवे बदल आपण पाहतोय किंवा अनुभवतोय. तर या कनेक्शन मध्ये आम्हाला हे जाणून घ्यायचं होतं की खास करून जे ऍक्च्युली आता कम्युनिटी फार्मासिस्ट म्हणून काम करतात ते, आणि जे हायर एज्युकेशनला आहेत त्यांच्या पण काही गोष्टी वेगळ्या असतील ते आपण जाणून घेणार आहोत. या दोन्ही स्तरावर जे वेगवेगळे बदल ह्या कोविड पॅन्डेमिकच्या याच्यानंतर जे आलेले आहेत ते जाणून घेणं आणि एक चांगलं नेटवर्क तयार करणं. शेवटी एक लक्षात घ्या, तुमच्याकडं तुम्ही पुढं किती सक्सेसफुल व्हाल याचं बरंचसं श्रेय तुमच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीला असतं, आणि ही सांस्कृतिक पार्श्वभूमी
तुम्ही जाणीवपूर्वक सिलेक्ट केलेल्या नेटवर्क मधनं येत असते. त्यामुळं जेव्हा आपण चांगल्या लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतो तेव्हा चांगल्या गोष्टी सुचतात, चांगल्या आयडिया सुचतात किंवा एखाद्या प्रॉब्लेमवरची रेमेडी आपल्याला सापडते आणि त्यातून आपली डेव्हलपमेंट होत असते. तर ही प्रक्रिया अतिशय जाणीवपूर्वक जेव्हा आपण करतो तेव्हा त्यातनं आपल्याला अपेक्षित असलेलं यशही मिळत जातं. हा एक प्रयत्न तसाच आहे की आपण जाणीवपूर्वक एक नेटवर्क डेव्हलप करतो जिथून ते एकमेकाला सपोर्टिव्ह असेल, गाईडलाईन देणार असेल. कारण कसं असतं, कोणत्याही एखाद्या बिझनेसमध्ये एखादा विद्यार्थी किंवा एखादा व्यक्ती उतरल्यानंतर तिथे एक रुटीन बनतं आणि त्या रुटीन मधनं हळूहळू नाविन्याचा ध्यास घेतला जात नाही, पण दुसऱ्या बाजूने बदल सुरूच असतात. हा, आणि ते बदलाचं स्पीड अलीकडच्या काळात तुम्हाला माहिती आहे की किती फास्ट मध्ये वाढत चाललेलं आहे. त्यामुळं होतं कसं, बदल कसे होतात तर लोकांच्या गरजा बदलत असतात. गरजा बदलल्या की त्या गरजेला सॅटिस्फाय करणारं ज्ञान त्यांना नवीन पाहिजे असतं. ज्ञान बदलले की टेक्नॉलॉजी बदलते, टेक्नॉलॉजी बदलली की परत गरजा बदलतात, असं एक चक्र सुरू असतं. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये स्ट्राईव्ह करण्यासाठी सगळ्यात जर चांगली क्वालिटी आत्ताच्या तुमच्या जनरेशनला जर काय असली, हवी असली तर ती आहे ती फ्लेक्झिबिलिटी. तुम्हाला ती फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे, तरच तुम्ही या सगळ्या बदलाच्या सगळ्या प्रवासात टिकून राहाल किंवा पुढे निघाल. तर मला वाटतंय आजचं हे इंटरॅक्शन सेशन किंवा आपण जे गेस्ट बोलवले आहे ते त्याच्याकडनं आपण कम्युनिटी फार्मसी मध्ये काही नव्यानं काही गोष्टी येत आहेत किंवा कोणत्या कराव्यात, कोणते इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत, आणि त्याचबरोबर तुमच्या आयडिया शेअरिंग करून आपण आपल्या सगळ्या नेटवर्क मधल्या सगळ्या लोकांना ह्या बदलाची डायरेक्शन नक्की काय आहे, कोणत्या बाजूने आपल्याला पुढे जावं लागेल, त्यातलं यश कसं मिळेल किंवा अपयशाची कुठे शक्यता आहे, ह्या गोष्टी आपण चर्चा करणार आहेत. त्यातून एकामेकाच्या वैचारिक देवाणघेवाण पण होईल आणि पुढचा प्रवास सर्वांसाठी सुकर होईल. तर मी आजच्या ह्या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि पुढील सूत्रे देसाई सरांच्याकडे. Over to you, Jadhav madam. Yes. Now I would like to request Professor S.A. Desai sir to give welcome address for today's Alumni Meet 2020. Please, sir. Okay, thank you, madam. A very good morning to all of you present here. Respected Principal Dr. R.B. Jadhav sir, guest of today's our Alumni Meet 2020, Mr. Akshay Sapkar sir, and my dear colleagues, all of our alumni. I deeply honored today as well as very nostalgic at getting privilege of welcome you all on here on online platform Alumni Meet 2020. The concept of alumni association involved for need from both ends, that is for academician and professional, in the aim of building bridge between college life and career life so that the fresher graduate are made proactive to face the current challenges of competitive professional towards the world. It is a pleasure to see alumni gather together on online platform from different parts of the cities. Also, one of from our alumni is connected with Kerala state. Again, the day was filled with a cheering voice from all you, recalling the memories, very good good memories, old memorable days. Total 103 students completing the diploma course from Anna Sahib Dange College of D Pharmacy. Out of that, 42 students taking higher education. That is a great honor to our college that above up to 50% of our students are taking the BPharm admission in reputed college like Bombay College of Pharmacy, MIT World Peace University, Government College of Pharmacy Karad, Government College of Pharmacy Ratnagiri, Anna Sahib Dange College of B Pharmacy Asta. Again, are 25 students working as a pharmacist in renowned pharmacy stores like Wellness Forever. Again, in Mumbai, Bombay Corporation, Pune PMC Corporation, Kolhapur Corporation, Sangli. Again, are 10 to 15 students working as a business executive, marketing executive in reputed cities like Sangli, Kolhapur, Ichalkaranji, Ratnagiri, Latur. Again, one of our alumni student working as a marketing representative at Goa State. And I am very proudly say that only from 2 batches are 5 students are a self-employment
they had started their own pharmacy store. First is from first batch Hasib Mujawar. He has started the Happy Chemist 24. His service given 24/7, 24-hour open medical in Sangli city. Also Ganesh Patil at Varnanagar. Again Shubham Phatak at Ichalkaranji and Rohit Patil at Karad. So with this, my brief welcome address, I thank you again all the alumni students for connecting us. Over to you, Jadhav madam. Yeah, thank you, sir. Now I call upon Swapnil Patil, sir, to introduce today's eminent speaker. Please, sir. Good morning, one and all. It's my immense pleasure to welcome the today's chief guest, Mr. Sir. He's a senior specialist at Cotivita India Private Limited. Just a short biography of Akshay Sapkal. He has completed graduation and post-graduation from Rajaram College of Pharmacy, Kasaragod, with first class in distinction. He has completed post-graduation in quality assurance. He was merit holder of Shivaji University in year 2008. He was awarded as a best student from Kasaragod. He is having total 5 years of experience, includes academics. He has published 5 research, 7 review articles in national and international review journals. Right now, he is currently working as a senior specialist at Cotivita India Private Limited, Pune. He is having an proficiency in US healthcare, big data analytics, healthcare IT, TV, and CDM also. With short but a small biodata, I request Akshay Sapkal sir to guide our students regarding to the community pharmacy and encourage us. Thank you. Thank you. Thank you, sir. Thank you, Swapnil. Good morning, sir. Good morning, Jadhav sir. Good morning. Good morning, Desai sir. Good morning. Good morning, ma'am. Good morning, all the students all who have joined in the meeting. So basically, जसा टॉपिक आहे आपल्याकडे, जर ऑडिबल नसेल तर तुम्ही सांगा ऑडिबल वगैरे नाही म्हणून, अधूनमधून किंवा कारण मोबाईल थ्रू कनेक्टेड आहे. Yes sir, no issue. Your voice is completely audible to us. Okay. Just a moment, sir. Students are requested to mute. I think some voice is been disturbing. Yes. I request all the students, please mute your voice. ओके, तो देन लेट्स स्टार्ट. ठीक आहे. तर ॲल्युमिनी मीटच्या हिशोबाने थोडंसं बोलायचं असं की ॲल्युमिनाय म्हणजे सरांनी जसं सांगितलं की जाधव सरांनी मागाशीच बोलताना बोलले की सांस्कृतिक ठेवा आपल्याला जपायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण शिवाजी युनिव्हर्सिटी अंडर शिकतो, राईट, आपण पश्चिम महाराष्ट्रात शिकतो, म्हणजे हे एक सधन भाग आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये. कारण जर बाकीचे महाराष्ट्रातले भाग बघितले तुम्ही, विदर्भ असो किंवा मानदेश असो किंवा मराठवाडा असो किंवा इव्हन कोकण असो, तर पश्चिम महाराष्ट्र हा नेहमी सदन सांस्कृतिक ओळखला जातो. का तर तिथली शिक्षण व्यवस्था, तिथले लोक, तिथल्या आजूबाजूच्या गोष्टी घडणाऱ्या सहकार असेल, संस्था असेल, त्याच्यातून लोक डेव्हलप होत जातात. आणि हे तुमचं खरं तर खूप चांगलं नशीब आहे की तुम्ही शिवाजीमध्ये शिकताय आणि एडीसीपी सारख्या चांगल्या कॉलेजमध्ये शिकताय आणि जाधव सरांचं गायडन्स आहे. जाधव सरांना मी दुसऱ्यांदाच भेटतो. फक्त सुरुवातीला आमचं ऑनलाईन एक लेक्चर झालं होतं सेम कोविड वरतीच, आणि सेकंड वन दिस. तर खूप छान बोलला सर तुम्ही सुद्धा की सांस्कृतिक ठेवा खूप महत्वाचा आहे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांवरती सुद्धा, लोकांमुळे आपली ओळख ही जनरेट होत असते. तर बेसिकली सांगायचं झालं तर आता कोविडचा जो सीन चालू आहे, आता बरेचसे आता म्हणतायत की नाही हा तर स्कॅम आहे, नाही हे काहीतरी वेगळंच आहे, ह्याच्यातून लोकांकडून पैसे काढायचे चालू आहेत. तर बेसिकली असं असतं ना, प्रत्येक कुठली पण गोष्ट ज्यावेळी अशी घडते, कोविड असेल किंवा सुरुवातीला सार्स आला होता, त्याच्यानंतर टर्मी फ्लू होता, त्याच्यानंतर कोलेरा होता सुरुवातीला, म्हणजे ज्यावेळी काहीच हे नव्हते त्यावेळी इन्फ्लुएन्झा होता, इन्फ्लुएन्झा व्हायरस वगैरे होता. तर हे असं कधीच नसतं की हे मुद्दामून आणलेलं आहे, आणि ते आपल्या डोक्याच्या पलीकडे असतं. बायो वेपन वगैरे तयार करून ते तुमच्या देशात सोडतात वगैरे काय.
तुमच्या डोक्याच्या पलीकडे असतं. पण ह्याच्यामध्ये तुम्ही ग्राउंड लेवलला, कारण जे रिटेल कम्युनिटी फार्मसी स्टोअर्स वाले असतात ते सगळे फूड सोल्जर्स आहेत. फूड सोल्जर्स याचा अर्थ काय मी म्हणतोय की तुम्ही ग्राउंडला राहून काम करताय, की तुम्हाला पेशंट कळतोय किंवा तुम्हाला कंझ्युमरची नीड समजते. हे इथूनच जास्त करून ग्रासरूट पासून ज्यावेळी तुम्ही काम करताना त्यावेळी त्याचा इफेक्ट पूर्ण स्टेट किंवा पूर्ण देशावरती होतो. तर जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डिसेंबर 2019 मध्ये कोविडची पहिली केस मिळाली आपल्याला वुहानमध्ये, चायनामध्ये. तिथं पण सेम इश्यू झाला. अडचण हीच असते की माणसातला बदल, देश जरी बदलला तरी माणसं सगळीकडे सारखे असतात. तिथल्या सुद्धा लोकांना वाटलं की हे काय नाही, हे नॉर्मल आहे. आणि तरी सुद्धा तिथल्या एका डॉक्टरने सगळ्यांना एक वॉर्निंग दिली होती त्यांच्या व्हिडिओ मेसेजवरून. पण तिथं जरा लोकशाहीला असं मारक असं सरकार असल्यामुळे त्याला अटक वगैरे करण्यात आली. तो स्वतः डॉक्टर एक्सपायर झाला कोविडमुळे. तर त्याच्यानंतर जो आउटब्रेक झाला, म्हणजे सुरुवातीला काही मूवीज आहेत बघा नेटफ्लिक्सवरती ज्याच्यामध्ये क्लस्टर फॉर्मेशन कसं होतं, म्हणजे ज्यावेळी एक डिसीज आला होता केरळमध्ये, तर त्याचं क्लस्टर फॉर्मेशन त्यांनी कसं तोडून काढलं किंवा तसं कसं स्टॉप केलं. तर ते त्या राज्याकडून शिकण्यासारखे क्लस्टर ते कसं स्टॉप करतात नेहमी. आणि ते क्लस्टर ते तयार झालं आणि तो एवढा मेजर आउटब्रेक झाला आणि तोपर्यंत बरेचसे लोक त्यांच्या देशात रिटर्न आले होते. प्रॉपरली सुरुवातीला सेंट्रल ऑथॉरिटीने सुरुवातीला सगळं स्टॉपेज केलं असतं तर आता आपल्याला सगळ्यांना घरून बसून हे लेक्चर ऐकायची किंवा मलाही द्यायची गरज पडली नसते. कारण सगळ्या ऑथॉरिटी सेंटरकडे असतात, म्हणजे एअरपोर्ट अथॉरिटी म्हणा किंवा सगळ्या जे सीमा सील करणं पूर्णपणे देशाच्या, की कोणी सुद्धा येऊ आणि जाऊ शकत नाही. जसं नॉर्थ कोरियानं मॅक्सिमम केलं की देशाच्या सीमा सील केल्या गेल्या पूर्णपणे. तर ते थोडेसे उपाय अपुरे पडले. मग त्याच्यानंतर काय झालं, आउटब्रेक झाल्यानंतर WHO ने काय सांगितलं की दिस इज अ पब्लिक हेल्थ इमर्जन्सी. पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ऑफ अ इंटरनॅशनल कन्सर्न ह्या टायटल खाली त्यांनी 31 जानेवारी 2020 प्रेस रिलीज एक दिला. ह्या टाइमलाईन का सांगतोय मी, कारण ह्या टाइमलाईन खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल डिसेंबर 19 ज्यावेळी तुम्हाला कोविड समजतोय बाहेर देशात आलाय आणि आपण काय म्हणतो वसुदैव कुटुंबकम. वसुदैव कुटुंबकम फक्त आपण हे असं म्हणू शकत नाही ना. वसुदैव कुटुंबकम ह्याचा अर्थ काय असतो वसुदैव कुटुंबकमचा, की बाबा सगळा देश किंवा सगळं पूर्णपणे जग हे कुटुंब आहे. आणि ही शिकवण कोणी दिली आहे की विश्वगुरु आहे भारत, ही शिकवण दिलेली आहे की सगळ्या देश, की हे ऍक्च्युली चालू झालं विवेकानंदांमुळे. विवेकानंद जे हिंदू परिषदेमध्ये सर्व धर्माच्या परिषदेमध्ये जेव्हा शिकागोमध्ये भाषण केलं होतं त्याच्यावेळी हे विश्वगुरु किंवा वसुदैव कुटुंबकमचा तो सिनेरिओ संस्कृतमधून बाहेर आला. तर ही ज्यावेळी गोष्ट तुमचं जागतिकीकरण एवढं झालेलं आहे त्यामुळे तुम्ही कुणाला कुठल्या गोष्टीमुळे थांबवू शकत नाही की तू इकडे येऊ शकत नाही, तिकडे येऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे बेसिकली सीन असा आहे की हा ज्यावेळी पब्लिक इमर्जन्सी WHO न जाहीर केली 31 जानेवारी 2020 त्याच्यानंतर हा कॅरेक्टराइज झाला कोविड ॲज अ पॅन्डेमिक इन मार्च. म्हणजे WHO सुद्धा म्हणजे ऍक्च्युली सुधरत नव्हतं काय सुद्धा की नक्की काय चाललंय. कारण डिसेंबर 19 म्हणजे जवळपास 1 महिन्यानंतर त्यांनी सांगितलं की इंटरनॅशनल कन्सर्न आहे फक्त, आणि त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर मार्च मध्ये सांगितलं की हा ग्लोबल पॅन्डेमिक आहे. तर आता ऍज अ फार्मा स्टुडंट ना मला इपिडेमिक म्हणजे काय असतं, पॅन्डेमिक म्हणजे काय असतं, त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ कळायला पाहिजे. हे जास्त नेसेसिटी आहे. आता ज्यावेळी मार्च मध्ये पॅन्डेमिक असं सांगितलं त्याच्यावेळी सुरुवातीचा प्रेस रिलीज असं होतं की रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स आणि क्लोज कॉन्टॅक्ट मधून हा व्हायरस जो आहे तो जाऊ शकतो. आणि त्याचं इन्क्युबेशन दिलं 1 to 14 days. बरोबर आहे. जेवढा जास्त दिवस इन्क्युबेशन बॉडीमध्ये असेल, जेवढा जास्त दिवस विषाणू बॉडीमध्ये राहील, तेवढा कमी पेशंट तुम्हाला ऑब्झर्व राहणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्क्युबेशन पिरियड जेवढा जास्ती तेवढा लेट तुम्हाला कळणार की तो पेशंट ससेप्टेबल आहे त्या व्हायरससाठी, आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याला वाचवायचे चान्सेस खूप कमी होतात. आणि आनंदाची गोष्ट हीच की हाच इन्क्युबेशन पिरियड माझ्या बऱ्याचशा मित्रांना कोविड होऊन गेलेला आहे. खूप सारे डॉक्टर आहेत त्याच्यामध्ये, खूप सारे फार्मासिस्ट आहेत. त्या लोकांना इन्क्युबेशन पिरियड फक्त 2 दिवसावरती आलेलं आहे सध्याच्या घडीला, की 1 to 2 days इन्क्युबेशन. जर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट आलाय का त्या पेशंटच्या, तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी, मॅक्सिमम दुसऱ्या दिवशी संध्याकाळी किंवा पहिल्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ताप येतो, जास्ती करून ताप येतो आणि विकनेस होतो.
आणि तुम्हाला म्हणजे तुम्हाला कोणी सांगायची सुद्धा गरज नाही की तुम्हाला कोविड झाला. कारण कोविड म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही. अजिथ्रो देतात, डोलो देतात, झिंकोसेट देतात आणि बी कॉम्प्लेक्स देतात आणि त्याच्यावरती कव्हर केला जातो. जर तुम्ही यंग अँड हेल्दी आहात तर. जर तुम्हाला ॲलेट डिसीज असतील, डायबिटीज असेल, कॅन्सर पेशंट्स असतील, तर त्याला वाचवण्याची शक्यता कमी असते कारण ऑलरेडी ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी बॉडीची कमी असते. तर ह्या अशा गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये WHO ने सांगितलं की सिम्प्टोमॅटिक आणि असिम्प्टोमॅटिक 2 पार्ट आहेत. सिम्प्टोमॅटिक म्हणजे काय, असिम्प्टोमॅटिक म्हणजे काय तुम्हाला माहिती झालं असेल. तिथं न जाता आपण कम्युनिटी ट्रान्समिशन जे झालं त्याच्यामध्ये कसा रोल झाला असता म्हणजे कम्युनिटी फार्मसिस्टचा किंवा ह्याच्यानंतर हा शेवटचा पॅन्डेमिक असेल असं नाही. त्याच्यानंतर जेनेटिक मॉडिफिकेशन होऊन बरेचसे व्हायरस बाहेर पडतील, बरेचशे गोष्टी होतील. तर आता रिसेंटली जो आहे ट्रोजन व्हायरस सापडलाय जो की कोविड पेक्षा पण डेंजर. तर ज्या ठिकाणी मोस्टली टेम्परेचर कमी असतं, फॉर एक्झाम्पल युरोपियन कंट्रीज असतील, अलास्कन कंट्रीज असतील किंवा थोडेसे नॉर्थ अमेरिका साईड किंवा जो खंड आहे त्या साईडला ससेप्टेबल असतात कारण त्या लोकांची इम्युनिटी लो असते. रेड मीट कन्झम्पशन जास्ती असतं कम्पेअर टू द ट्रॉपिकल किंवा सेमी ट्रॉपिकल कंट्री. जसं आपली कंट्री आहे सब ट्रॉपिकल कंट्री आहे की तिथं ऊन, पाऊस आणि हिवाळा असे 3 ऋतू असतात. तसं त्यांच्याकडे नसतात. त्याच्यामुळे तिथे जास्त ते लोक ससेप्टेबल राहतात आणि त्यामुळे तिथं काउंट वाढतो. आता आपण पण बघितलंय की रिकव्हरी अराउंड रिकव्हरी रेट आपला 67% काहीतरी गेलेला आहे. ही चांगली गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये आपण ज्यावेळी आपल्या कम्युनिटी फार्मसी रिलेटेड आपण बोललो, थोडंसं इंट्रोडक्शन दिलं मी तुम्हाला. कम्युनिटी फार्मसीच्या रिलेटेड बोलायचं झालं तर जे रिटेल फार्मसिस्ट असतात, आता कोणीतरी सांगितलं की सांगलीला मेडिकल आहे ते 24/7 आहे. हे खरं तर खूप कौतुकास्पद गोष्ट आहे की म्हणजे मला माहित नाही तो हसन का काहीतरी सरांनी नाव सांगितलं त्याचं की हसीब त्यानं मुजावर. ऍक्च्युली तो हासिफ मुजावरनी ग्रॅज्युएट त्याचा डिप्लोमा होऊन किती दिवस झाले आणि त्याने 24/7 हा पार्ट अँड पार्सल उचलतो. आता 24/7 मेडिकल चालू करायचं म्हणजे किती चॅलेंजेस असतात हे आपण जरी नुसतं रात्री इकडे तिकडे फिरलं तरी कळून येतं. हॅलो अक्षय सर. कोथरूडला यशवंतराव चव्हाण चौकामध्ये अक्षय सर, हा बोला. एक मिनिट, मी सॉरी टू इंटरप्ट हा यू. बोला सर. I request all the alumni participant. I think after 40 minutes this meeting will be ended. Again you rejoin with same ID and password. Okay. Yes, sir. Akshay sir, you start now. After end. ओके. तर यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आहे कोथरूडला. तिथे एक 24/7 एक चालू असतं नेहमी. म्हणजे त्या माणसाने सुरुवातीला जे चालू केलं ते 24/7 मेडिकल हे चालू केलं. तर त्या मेडिकलची नेसेसिटी काय म्हणजे फक्त प्रॉफिट ऍज अ बेस करण्यापेक्षा तो माणूस रात्री अपरात्री घरपोच सेवा देतो मेडिसिनची. अजून सुद्धा रात्री अपरात्री मेडिसिनची सेवा घरपोच देणं म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी इज नॉट अ जोक. हा, तर तो काय करतो, जी लोक असतात म्हणजे नॉर्मल लोक जे आहेत आपले, फॉर एक्झाम्पल स्विगीचे वगैरे असतात, तर त्यांना तो कमिशन बेसिसवरती सांगतो की हे मेडिसिन इकडे द्या, ते मेडिसिन इकडे द्या. म्हणजे या बेसिसवरती सुद्धा त्यानं त्याचं मेडिकल एवढा म्हणजे एकदम प्रॉपरली सेट केलं कोथरूड सारख्या ठिकाणी, जिथं की सगळं हाय प्रोफाईल एरिया आहे पूर्णपणे. कोथरूड असेल, कर्वेनगर असेल, आता वेलनेस फॉरएव्हर सुद्धा माहित आहे 24/7 आहे. पण त्यांचं प्रॉफिट बेस ओरिजिन जे असते, ज्यावेळी तुम्ही म्हणताय ना आता रिटेलमध्ये काही नाहीये, रिटेलमध्ये काही नाहीये, त्यावेळी तुम्ही नवीन लोकांना नवीन प्रकारे काय देणार आहे तुम्ही? ते लोक विचार करणार ना की तुमच्याकडे इनोव्हेटिव्ह काय आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मेडिसिन प्लस मोर नावाची संकल्पना असोसिएशनने आणली, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये प्रॉपर सगळा लेआउट, म्हणजे जसं आपण म्हणूयात की जसं सगळ्या पीडब्ल्यूडीच्या इमारती असतात त्यांचा एकच सॉर्ट ऑफ हे असतं, तसं त्यांनी थोडक्यात आपल्या मेडिकलचं करण्याचा प्रयत्न केला. ती एक चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये ते घेऊन किंवा ते न घेऊन M+M न घेऊन सुद्धा बऱ्याचशा लोकांनी एवढे इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस चालू केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूयात की आपण कसं करतो की बाबा एखादं मेडिसिन नसेल, म्हणजे हे प्रॅक्टिसेस मी बघितलेत की आपण वहीवरती लिहून घेतो की एखादा पेशंट आला की मला त्यानं सांगितलं की मला टॅबलेट पाहिजे, झिंकोविट पाहिजे, त्याच्यामध्ये झिंक आहे आणि काही विटॅमिन्स असतील. तू म्हणलं की ही तर टॅबलेट अवेलेबल नाही, मी लिहून घेतो. तुम्ही काय करता, तुमच्याकडे डायरी असते छोटीशी आणि तुम्ही लिहून घेता नाव त्याचं, त्याचा फोन नंबर लिहून घेता आणि त्याची रिक्वायरमेंट लिहून घेता. तुम्ही त्याला सांगता की मी तुम्हाला कॉल करतो, मी तुम्हाला आले की तुम्हाला पोच करतो किंवा कळवतो. पण मला सांगा, आता तुम्ही जर आजूबाजूला नजर जरी फिरली आपल्या आजूबाजूला,
तर प्रत्येक एका केमिस्ट शॉप समोर दुसरं केमिस्ट शॉप असतं. ह्याच्यामध्ये इनोव्हेशन काय? काहीच इनोव्हेशन नाहीये ना. जर आपण कंटिन्युअसली आपण डिप्लोमा होतोय, आपण ग्रॅज्युएशन होतोय, आपण पोस्ट ग्रॅज्युएशन होतोय. जर आपल्याला कम्युनिटी फार्मसी प्रॅक्टिसेसमध्ये पडायचं तर आपल्याला 100% इनोव्हेशन घेऊन जायला पाहिजे. 100% इनोव्हेशन घेऊन जायला पाहिजे. मोबाईल ॲप तयार करा तुम्ही तुमच्या मेडिकलचं. काय फरक पडतो? मोबाईल ॲप तयार करा. तुम्ही RH किंवा जे PHs असतात त्यांना कनेक्टमध्ये ठेवा. त्यांना कॉन्टॅक्टमध्ये ठेवा. बरेचसे NGO व्हॉलंटियर सांगलीसारख्या ठिकाणी असतात. सांगलीला आहेत. रोटरी क्लब आहे इस्लामपूरला. तिथं बऱ्याचशा लोकांना तुम्ही कनेक्टमध्ये ठेवू शकता. त्यांना हे ठेवू शकता. फॉर एक्झाम्पल डिस्ट्रिब्युटर आहेत. आता विट्याचा कल्पना आहे, जय भवानी आहे. हे डिस्ट्रिब्युटर लोकांना तुम्ही मार्क करू शकता तुमच्या मेडिकल ॲपमध्ये. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे आता तुम्ही फोन पे यूज करताय सगळे, गुगल पे सगळीकडे असतं. तसा तुम्ही तुमच्या ॲपचा जसं गुगल प्ले स्टोअरला तुम्ही बारकोड पण असतो बऱ्याच ठिकाणी, की बारकोडला तुम्ही स्कॅन करून ते ॲप डाउनलोड करू शकता. एखाद्या माणसाला माहित नाही किंवा डायबेटिक पेशंट आहे, त्याला कंटिन्युअसली गोळ्या लागतात, तर त्याला कंटिन्युअसली पोच झाल्या पाहिजेत त्या तारखेला गोळ्या. का म्हणतोय ह्या गोष्टी तुम्ही टॅबलेट्स किंवा मेडिसिन्स हे तुम्ही का करायला पाहिजे बेसिक लेवलला? कारण ज्यावेळी फूड सोल्जर चांगलं काम करतात ना, त्यावेळी पूर्णपणे देश आणि स्टेट आणि परिणामी तुम्ही सुद्धा सुधारता. आणि हे आम्ही बघितलेलं आहे. म्हणजे बऱ्याचशा लोकांनी जे आम्ही सुरुवातीला मेडिकल शॉप त्यांनी चालू केले आणि त्याच्यानंतर त्यांनी किती प्रमाणात प्रगती केली. भले हे इनोव्हेशन्स नसतील, पण मॅन टू मॅन कनेक्शननी बऱ्याचशा गोष्टी आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये मॅन टू मॅन कनेक्शननी बऱ्याचशा गोष्टी होतात. तर ह्या गोष्टी जेवढ्या तुम्ही डोक्यात घ्याल ना, फॉर एक्झाम्पल पेशंट तुमच्याकडे येतो की बाबा मला मास्क पाहिजे. कोविडचं आपण लक्षात घेऊन मला मास्क पाहिजे. तर तुम्हाला एवढंच माहिती आहे की सध्याच्या घडीला की N95 आहे सध्या, की विथ वॉल, विदाउट वॉलवाले मास्क. आता WHO मध्ये सांगितलं 15-20 दिवसापूर्वी की विथ वॉलवाले मास्क काही यूज नाहीत कोविडसाठी. ठीक आहे. तर ते फेल्युअर कोणाचं आहे? ते फेल्युअर त्यांचं नाहीये. WHOचं तर फेल्युअर आहेच आहे ते. पण ज्यावेळी तुम्ही सायंटिफिक ऍक्च्युअली स्टडी करायला पाहिजे, ॲज अ क्लिनिकल प्रोफेशन ना, तुम्ही स्टडी करायला पाहिजे कोविडचा किंवा कुठल्याही डिसीजचा. जरी तुम्ही म्हणाल की सर आम्ही खूप बिझी असतोय, आम्हाला वेळ नाही, आम्हाला हे नाही. जेवढं व्हॉट्सअपवरती किंवा इन्स्टावरती, FB वरती आपण जेवढा टाइम घालवतो ना, त्याच्यापेक्षा कितीतरी प्रोडक्टिव्ह टाइम तुम्ही फक्त रिसर्चमध्ये घालवू शकता. आणि माझं तर कम्युनिटी फार्मसी पण नाही. मी फक्त सांगताय. B.Pharm M.Pharm करून फार्मडी लोक करतात. तर ते त्यासाठीच आहे, की प्रत्येक गोष्टीचं पेशंटला काय म्हणतो आपण सॅटिस्फॅक्टरी आन्सर मिळावं म्हणून आपण ह्या गोष्टी पुन्हा सरकारने नवीन आता एज्युकेशन ह्याच्यामध्ये बऱ्याचशा इन्क्लूड करतील आणि केल्यात सुद्धा. आणि सायन्स सिम्पटम्स असतील, फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळी OTC आता ड्रग्ज बरेचसे कमी केलेत केंद्र सरकारने ह्यावेळी. DNC ऍक्ट तुम्हाला कमीत कमी तुम्ही 3 ते 4 वेळा वाचला पाहिजे. तुम्हाला माहित असलं पाहिजे DNC ऍक्ट मध्ये काय काय आहे, कुठल्या तुम्ही ड्रग अब्युजच्या रिलेटेड माहिती असलं पाहिजे. प्लस जे काय तुमचं मेडिकल नॉलेज पर्क्युलेशन जे असेल, तर ह्या हिशोबाने ह्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत असं मला वाटतं. जरी तुम्हाला अजून यातून असं वाटत असेल की नाही हे मी अजून ऍडअप करू शकतो ह्याच्यामध्ये, की हे पण एक चांगली गोष्ट आहे, तर ते पण तुम्ही सांगू शकता. तर मला असं वाटतं स्वप्नील आणि देसाई सर की आय विल कन्क्लूड माय सेशन. तो मला असं वाटतं बरंचसं कव्हर केलेलं आहे. येस ते सर, पण येस काही सर. क्वेश्चन किंवा काही इन्साइट्स असतील तर सांगा मला. थँक्यू. Yeah. Thank you, Sapra sir. Such a wonderful session that you took. Very nice guidance about student regarding innovation in business, converting our pharmacy dispensary into the just competent to the physicians.
and I hope these students will commit your whatever you put forth in front of them. A Yes, very good line said by Ratan Tata. All of us not have a equal talent, yet all of us have an equal opportunity to develop our talents. And I think sir has highlighted this point today. And I hope students will take it positively and they can mold themselves to meet the standards of pharmacists and uplift our profession. So thank you very much, sir. Then I'll call upon Dr. R.B. Jadhav, sir, madam, to madam, share. madam, madam. Yes, sir. 1 मिनिट. अक्षय सर लेफ्ट होणार आहेत. समजा आत्ताच आपण मुलांच्या काही शंका असल्या, 1-2 क्वेश्चन्स असले तर ते घेऊया आपण, म्हणजे पुढे आपण तसं चालू करूया. Yes. If students have some queries about the today's session, if they need more guidance, they can unmute and ask their question. First, raise your hand and then unmute and just tell your doubts. I request all our alumni participants, please ask any query regarding with innovation in business strategies. Our today's guest will definitely give a solution regarding what are the new challenges and innovation after post COVID-19. Okay, over to you, Jadhav madam. You can start. सर हा सर. ठीक आहे, लेफ्ट झाला तर चालेल ना? हा चालेल सर. थँक्यू व्हेरी मच ऑन बिहाफ ऑफ अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ फार्मसी. होप after post COVID-19 definitely will arrange your physical lecture at our college premises. Okay, thank you sir, thank you for calling me here. Thanks a lot. Thank you everyone. Bye bye. Okay. Thank you sir. Thank you sir. Okay. Thank you sir. Okay, Jadhav madam, start. Thank you sir. Yes. Yeah. Now I call upon Dr. R.B. Jadhav sir to share his view about review of new educational reforms. Over to you, sir. मी जसं सुरुवातीला सांगितलं, हा येते का आवाज मॅडम? Yes sir, continue. Yes sir. Audible. हा तर महत्वाचं आजच्या इंटरेक्शन मध्ये एक असं होतं, म्हणजे 2 विषय त्याच्यामध्ये फार्मसिस्टसाठी जे ऍक्च्युली सोसायटीत सर्व करतात ते, आणि दुसरे ते विद्यार्थी जे हायर एज्युकेशन मध्ये आहेत ते. तर याच्यामध्ये जे फार्मासिस्ट आता जे ऍक्च्युली आहेत, म्हणजे जे सर्विंग आहेत, तर त्यांनी काही नवीन काही प्रॅक्टिसेस तयार केली असतील किंवा त्याच्या नवीन मेथड्स यूज केलेले असतील, तर त्या पण खरं तर त्यांनी शेअर केल्याची हरकत नाही आपल्याला, जेणेकरून त्यांचा तो प्रॅक्टिकल अनुभव पण असेल आणि बाकी लोकांना ते वापरता येतील, जेणेकरून त्यांचे इनोव्हेशन बाकीच्यांना पण कामाला येईल. तो एक भाग होता. दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला बिझनेसच्या कनेक्शन मध्ये एक सांगायचा होता की बिझनेसचे 3 मेजर मेट्रिक्स असतात, खास करून क्वालिटी, कन्व्हिनियन्स आणि कॉस्ट म्हणून. तुमची एक्सपर्टी कोणत्या क्षेत्रातली आहे? म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉस्ट आहे. आता फक्त तुम्ही जनरिक मेडिसिनच विकणार असला तर तुमचं लो कॉस्ट इज अ मेजर मेट्रिक्स. हा, त्यावेळेस क्वालिटी आणि कन्व्हिनियन्स ह्या गोष्टी थोड्या गौण असतात. पण तुमचं जर फक्त कन्व्हिनियन्स असला, कन्व्हिनियन्स केव्हा असू शकेल की होम डिलिव्हरी आहे तुमची मेडिसिनची, किंवा अशा लोकेशनला मेडिकल शॉप आहे की जिथून तुम्ही ह्या गोष्टी म्हणजे पेशंटला जास्तीत जास्त त्या कन्व्हिनियंट होईल. किंवा क्वालिटी ऑफ सर्व्हिसेस असेल तुमची, तर क्वालिटी ऑफ सर्व्हिसेस असला तर त्यावेळेस तुम्ही लो कॉस्ट हे पॅरामीटर येणार नाही, की ऑब्व्हियसली क्वालिटी जास्त असेल तर तुम्हाला कॉस्ट हे वाढणारच आहे त्याच्यामध्ये. तर ह्या 3 पॅरामीटरवर तुम्ही थोडं आता जे एक्झिस्टिंग जे मेडिकल शॉप आहे ते बघा. अजून एक महत्वाचा क्वांटिटी फरक आता एक येतोय, तो हा आहे, आपण म्हणतानाच मेडिकल शॉप म्हणतो किंवा मेडिकल स्टोअर म्हणतो. सो दॅट इम्प्लाइज की देर इज सम काइंड ऑफ द स्टोरेज, मेडिसिनचं स्टोरेज आहे. पण आता जर तुम्ही नवीन विचार केला तर पहा की तुमच्या एक अर्ध्या किलोमीटरवर तिथं होलसेलर असतो,
हा, त्यामुळे तुम्ही ह्या पण गोष्टी पण पाहिल्या पाहिजेत की तिथं आणून तुमच्याकडे आणून ते स्टोअर करावं का. जर तुम्हाला ते जर एक 10 मिनिटात एखाद्या मुलाला पाठवून तुम्ही जर कॉस्टली मेडिसिन पट्टीशी घेऊन कस्टमरला देणार असला तर त्या जे तुम्ही परचेस कराल आणि त्याच्यातला जो टाइम आयडल म्हणजे आयडलनेस होते, कॅपिटल आयडलनेस म्हणतात त्याला, की पैसा गुंतून राहतो, मग तो महिनाभर राहील 2 महिने पण राहील, तर ती तो राहू नये याच्यासाठी स्टोर नावाची कन्सेप्ट बऱ्यापैकी झाली. म्हणजे जसं जसं तुम्हाला लागेल तसं आणायचं, याचं स्टोर करायची भानगडीत पडायचं. त्यातनं 2 गोष्टी साध्य होतात. एक इनिशियली इन्व्हेस्टमेंट कमी होते आणि सेकंड थिंग ज्या आयडल कॅपिटल राहतं ते राहत नाही. तर तो पण त्या पण कन्सेप्टच्या बाजूने थोडा विचार. कॉम्प्रिहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग ज्याला म्हणतो आपण, समज म्हणतो एखाद्या गोष्टीचा, तो येत असतो. अनफॉर्च्युनेटली आता जे शिक्षणाचा जो फॉर्मॅट आता आपल्याकडे चालू आहे सगळा, तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी बऱ्यापैकी ओव्हरलूक झालेल्या आहेत आणि कुणी त्याला हे देत नाही. आता तुम्ही म्हणाल की या गोष्टीची गरज काय आहे, तर ऍक्च्युली तुम्ही जेव्हा प्रोफेशन मध्ये जाल म्हणजे प्रॅक्टिस मध्ये जाल, मग तो जॉब असेल किंवा तुमचा सर्व्हिस असेल किंवा तुमचा बिझनेस असेल, तर त्यावेळेस काय होतं, तुम्हाला अडचणी आल्या की तुम्हाला ते थिंकिंग स्वतःच्या पद्धतीने करता येत नाही, कारण तुम्ही सगळं ते रेडीमेड फॉर्मॅटमध्ये पाहिलेलं असतं किंवा ते अनुभवलेलं असतं. तर प्रोफेशनल किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये किंवा डे टू डे लाईफमध्ये येणाऱ्या अडचणी सुद्धा विद्यार्थी सोडवू शकत नाहीत, ही आजची परिस्थिती आहे. म्हणजे शिक्षणानं दिलं काय, तर ती फक्त एक कागद एक मिळाला असतो डिग्रीचा आणि तेवढंच त्याची किंमत असते. जे वस्तुतः तुम्हाला मिळणं अपेक्षित असतं विद्यार्थ्यांना, की ते हे असतं की हाऊ टू थिंक अँड हाऊ टू मॉनिटर देअर ओन थिंकिंग प्रोसेस. त्याच्या आयडियाज असतील, कन्सेप्ट असतील, तर ते कसं होतं. किंवा मी त्याच्यासाठी आणखी एक बेटर वर्ड वापरायचा म्हणजे तो हाऊ टू लर्न, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, शिकायचं कसं हेच शिक्षण घ्यायचं असतं. हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असतं. आणखीन एक मला दुसरा मेजर ह्या क्षेत्रातलं काम करताना एक लक्षात असं आलं की अनेक विद्यार्थ्यांना स्टडी कशी करायचं हेच माहित नसतं. म्हणजे अनेक वर्ष ते परीक्षा देतात, पास होतात वगैरे, पण स्टडीची टेक्निक किंवा स्टडी स्किल ज्याला म्हणतो ते बरेचसे विद्यार्थ्यांना माहित नसतात. तर तो एक मेजर इश्यू अकॅडमिक्स मध्ये आता लक्षात येतो. तर ह्या सगळ्या गोष्टीवर मात करायसाठी बरेचसे इनोव्हेटिव्ह अप्रोच आपल्याला आता घेता येतील, कारण आता जगभर जे नव्यानं जे वापरले जात आहे, जे काही ज्ञान, ह्या खास करून एपिस्टेमॉलॉजी म्हणजे ज्ञान क्षेत्रातलं जे नवीन ज्ञान आहे ते वापरले जाते. तर त्याच्यावर आता आपण जास्त तुम्ही सुद्धा भर दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही पण हा विद्यार्थी म्हणून टीचरकडे आग्रह धरला पाहिजे की तर नुसतं रेडीमेड आम्हाला सांगू नका की बाबा हे भाराभर नॉलेज नको आम्हाला दिलं. ते तर आता सिंगल क्लिकवर मिळते तुम्हाला ह्याच्यामध्ये इंटरनेटवर. तर आम्हाला सांगा की हे म्हणजे ह्याच्या मागची पार्श्वभूमी काय किंवा हे कुठं वापरायचं, हे कसं वापरायचं. तर ह्या गोष्टी किंवा हे प्रश्न जेव्हा तुम्ही आता विचारत जाल तेव्हा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजतील. कारण जेव्हा मी जी सुरुवातीला एक शब्द वापरला की तुम्हाला इथनं पुढे फ्लेक्झिबिलिटीची खूप गरज आहे. कारण आता एक कोविड आलाय, आता अजून किती आहेत पुढे माहित नाही, किंवा अनेक फायनान्शियल अपडाऊन किती येतील माहित नाही आपल्याला. तर ह्याच्यामध्ये असे अनेक वेळा बदल होणार आहेत आणि त्या बदलाचा वेग हा भयंकर वाढलेला आहे अलीकडच्या काळामध्ये. आणि त्या बदलाला जर सामोरं जायचं असलं तर तुम्हाला तुमच्यात फ्लेक्झिबिलिटी ठेवायला लागेल. तुम्ही म्हणाल की नाही मी आता मेडिकल शॉप टाकले आणि मी ह्याच पद्धतीने राहणार, तर तसं होणार नाही ते. कारण तुम्हाला तुमचा कॉम्पिटिटर बदलत असतो, त्या पद्धतीने फास्ट मध्ये तुम्हाला पण बदलावं लागेल. तिथं कॉपी करायची गरज नाही. मी आता जे आपल्याला जे आजचे गेस्ट होते त्यांनी सांगितलं ना, ते हेच सांगितलं की तुमच्याकडं म्हणजे आपण काय करतोय आता, म्हणजे एक बिझनेस आहे, म्हणजे आता मेडिकल शॉपचा एक बिझनेस आहे, तर ते आणि हे सगळे काय करतात की कॉम्पिटिशन करतात. कॉम्पिटिशन मध्ये काय होतं
की ह्याने एक वाढवले. समजा एखाद्याने घरपोच डिलिव्हरी दिली की दुसरा म्हणतो मी पण देतो, तिसरा म्हणतो मी पण देतो, आणि असं वाढत 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 जातं. आणि काय होतं, एक पारंपरिक पकडीतलं स्पर्धा तयार होती. या स्पर्धेतनं तुम्ही किती जरी कॉम्पिट करत गेल्यानंतर तर प्रॉफिट ऑफ मार्जिन मध्ये फारसा फरक पडत नाही, रादर ते वरचीवर कमी होत जाते. तर ह्याला काय पाहिजे की चाकोरीबद्ध विचाराच्या बाहेर जाऊन तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल. तो विचार कसा असेल तर कन्व्हेन्शनल कॉम्पिटिशनच तुम्हाला इरिलेव्हंट करावं लागेल. म्हणजे पारंपरिक पद्धतीचं जे स्पर्धा चाललेली आहे त्या तसली आम्ही स्पर्धाच करत नाही. तर काय तर ह्युमन, त्याला म्हणूनच ह्युमन अँगल जोडणं ज्याला म्हणतो आपण, तो जास्त जोडावा लागेल. कारण आपला डायरेक्ट संबंध हा त्या ह्युमन अँगलशी आहे. कारण तिथं ती सेवा आपण कशी देतोय ते जास्त मॅटर करतं. म्हणजे तुमचा बिझनेस तुम्ही फायनान्शियल आस्पेक्ट दुय्यम ठेवायचे असतात आणि ह्युमन फॅक्टर किंवा ह्युमन कॉम्पोनंट मेजर जेव्हा ठेवतो त्यावेळेस बराचसा तुमच्या बिझनेसमध्ये आपोआपच ग्रोथ होती आणि त्याचा बेनिफिट होतो, जे आता ज्या गेस्टनं आत्ताच आपल्याला क्लिअर केलं. तर ते कोणकोणते अव्हेन्यूज आहेत त्याच्याबद्दल त्यांनी बऱ्यापैकी चांगलं मार्गदर्शन केलं. एज्युकेशन बद्दल मी जे सांगत होतो ते हे आहे की इथून पुढे तुम्हाला जे नॉलेज मिळालेलं आहे, जेव्हा स्किल मिळालेलं आहे, किंवा त्यातून ज्या कॉम्पिटन्सी होतात आणि त्याचं कन्व्हर्शन नंतर कॅपेबिलिटी मध्ये होत असतं, असा एक कोर्स ऑफ असतो. तर ह्याच्यावर तुमचं सगळ्यांचं लक्ष पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये असा तुम्हाला ते इन्शुर करता आलं पाहिजे. नाही सर आम्हाला हे माहित नाही, हे नीट सांगा काय आहे ते, आणि हे पण सांगा की हे कुठं अप्लाय करायचं. हे शिकणं का महत्वाचं आहे. खरं तर त्या टीचरला सांगता आलं पाहिजे एखादा टॉपिक आपण शिकतोय तो का शिकतोय, तो व्यवहारात कुठं वापरला जाणार आहे, किंवा कोणत्या वेगवेगळ्या कंडिशन मध्ये ते ज्ञान वापरलं जाणार आहे आणि ते कसं रिलेव्हंट आहे, इरिलेव्हंट आहे, त्याचं फायदे काय तोटे काय, त्या अनेक गोष्टी येतात त्याच्यामध्ये. नॉर्मली आपल्याकडे पॅटर्न असतो की म्हणजे कॉलेजमधला पॅटर्न असा असतो की लेक्चर प्रॅक्टिकल होतं, परीक्षा होतात आणि रिझल्ट लागतो. म्हणजे पण रिझल्टवर कुणाचंच कंट्रोल नसतं. मग रिझल्ट तो 50% पण लागू शकतो आणि 80% पण लागू शकतो. तर त्याच्यामुळं ह्या गोष्टीवर ज्याला अकॅडमिक प्लॅनिंग झाला पार्ट म्हणतात, तर तो उलटा पण करून काही ठिकाणी पाहिलेला आहे. जसं की पहिल्यांदा रिझल्ट हा आता डोक्यात घ्यायचा, ज्याला आपण ऑब्जेक्ट जे हे म्हणतो आउटकम म्हणतो, किंवा त्याचे ऑब्जेक्टिव्ह, ते विद्यार्थी काय शिकला पाहिजे, किती म्हणजे विद्यार्थी पास कसा झाला पाहिजे, किंवा कुठल्या याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे क्वालिटी पर्यंत, हे अगोदर फिक्स करायचं असतं. त्याच्यानंतर मग तुम्ही असेसमेंट. हॅलो. केलेले स्वातंत्र्यानंतर पण जो मेजर बदलाव पाहिजे होता शिक्षणातला तो अजूनही काही दृष्टिक्षेपात येत नाही. त्याचं बेसिक कारण हे की एक समाजाचा एक प्रेशर, म्हणजे जनरल पब्लिकचा प्रेशर त्या शैक्षणिक संस्थेवर नसतो, किंवा शिक्षकावर नसतो, किंवा एक्झिक्युटरवर नसतो. त्यामुळं या कॉम्प्लिकेशनला सामोरं जातं. तर विद्यार्थी म्हणून तुम्ही एक लक्षात ठेवा की इथनं पुढचा काळ आहे तो. आणि दुसरं एक महत्वाची गोष्ट लक्षात आली पाहिजे तुमच्या, की जसं आपण पुढे जातोय तसं तसं एम्प्लॉयमेंट मार्केट श्रिंक होत चाललं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यावं की अपॉर्च्युनिटी फ्युचर मध्ये येते ना, त्या ग्राफ करताना खूप अडचणी येणार आहेत, कारण त्याचा नंबर कमी होत चालला. आता नंबर कमी व्हायला त्याला कारण अनेक आहे. त्यातलं पहिलं कारण आहे ते जास्तीत जास्त ऑटोमायझेशनचा वापर तिथं व्हायला लागला. म्हणजे ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे म्हणतो, त्या गोष्टी वापरल्यामुळे काय होतंय की ओव्हरऑलच एम्प्लॉयमेंट कमी होत चालली. आता त्याला सरकारी धोरणं जेव्हा पूरक नसतील, त्यामुळे अल्टिमेटली पुन्हा अनएम्प्लॉयमेंटचा एक मोठा स्फोट आपल्या देशात व्हायची परिस्थिती नंतरच्या टप्प्यावर येऊ शकते. तर ह्या सगळ्या परिस्थितीवर आपण काय करावं, म्हणजे तुम्ही एक विद्यार्थी आहात तर तुमच्याकडून काय असावं. तर त्याच्यामध्ये ही गोष्ट होताना अजून एक सायमल्टेनियस आणि इंटरेस्टिंग गोष्ट पण होती. कोणती तर ऑटोमायझेशनमुळं जे काही जॉब जात आहेत त्याच्या वेळेस काही नवीन जॉब निर्माण होत असतात, आणि जे नवीन जॉब होतात त्याच्यासाठी वेगळ्या टाईपचं वेगळ्या प्रकारचं ज्ञान आणि वेगळ्या प्रकारचं कौशल्याची गरज असते. आणि ती कोणती कौशल्य आहे, खास करून त्याचा उल्लेख करताना बरेचपैकी लोक 21st सेंचुरी स्किल्स असं म्हणून करतात. तर ती कोणती स्किल्स आहेत, तर ती स्किल आपल्याला आहेत का, किंवा
आपल्यापाशी घेतली आहेत का, हे इन्शुर करणं इथून पुढच्या काळात सर्वच विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे तुम्ही आता UGC असतील किंवा फ्युचरला PG करा किंवा PhD करा, या सगळ्या टप्प्यामध्ये हा पर्टिक्युलर थॉट तुम्हाला द्यावा लागेल की ह्या क्षेत्रातली नव्यानं बदल झाल्यामुळं कोणती कोणतं नवीन ज्ञान पाहिजे, कोणते नवीन कौशल्य विकसित करायला पाहिजे, कारण त्यांच्यासाठी फुल मार्केट ओपन आहे तिथं, म्हणजे तिथं लोक कॉम्पिटिशनला कोणच नाही. आणि एका बाजूला की जुन्या नॉलेज जुने स्किल असलेल्या ठिकाणी नको इतकं कॉम्पिटिशन आहे. तर विद्यार्थ्यांनी हा बारीक लाईन दोन्ही मधली लक्षात ठेवा की एका बाजूला एम्प्लॉयमेंट मार्केट अगदी उघडं आहे आणि दुसऱ्या बाजूला फुल्ली सॅच्युरेट झालेलं आहे. तर ते कोणतं आहे, म्हणजे त्या ओपन मार्केटमध्ये कोणती स्किल आणि कोणत्या नॉलेजच्या कॉम्पोनंट आपल्याला अपेक्षित आहे त्या किंवा लागणार आहे त्याचा आढावा तुम्ही कॉलेजमध्ये असतानाच करा. आणि जसं मी बिझनेस किंवा जॉबच्या कनेक्शन मध्ये आपल्याकडे काय होतं, आपल्याकडे कुणीही असं करिअर हे प्लॅन करत नाही किंवा करिअर पाथवे प्रॉपर वेनं माहीत नसतात. म्हणजे जसं आता बिझनेस आहे, तर बिझनेस जरी करत असला तर तुमच्याकडे हे टार्गेट असलं पाहिजे की 4 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी माझं बिझनेस ट्रान्झॅक्शन किती असलं पाहिजे, माझ्या याच्यात कोणती नवीन इनोव्हेशन येणार आहे. तसंच प्रकार जॉबच्या कनेक्शन मध्ये आहे की 4 वर्षांनी जॉब केल्यानंतर माझं प्रमोशन कोणत्या पोस्टला आहे, त्या पोस्टला काय रिक्वायरमेंट आहे, तिथं कोणतं नॉलेज आहे किंवा कोणतं स्किल आहे. कारण हे डेली डेव्हलपमेंटचा विषय आहे. मी जसं सुरुवातीला म्हणलं की तुमचं फॉर्मल एज्युकेशन संपलं नाही, पण इनफॉर्मल एज्युकेशन हे चालूच असतं, राहतं ते मरेपर्यंत सुरूच असतं. तर या गोष्टीत मला वाटतं तुम्ही विद्यार्थी म्हणून जास्त आणि बिझनेस मार्केटमध्ये बिझनेस म्हणून असाल तर तिथेही डेली ह्या डेव्हलपमेंट ट्रॅक करणं. आता ह्या सगळ्या बाजूचा जर विचार केला तर कॉलेजकडे तुम्ही काही गोष्टी हक्काने मागू शकता की सर मला हा डेटा पाहिजे किंवा ही माहिती पाहिजे, मग तुम्ही इन्फॉर्मेशनचे रिसोर्सेस असतील ते वापरा, किंवा काही मदत पाहिजे तुम्हाला किंवा सर आम्ही असं काही सोशल वर्क करतोय तर आपल्याला अल्युमिनीच्या फोरमवरनं आपल्याला काही वेगळ्या गोष्टी करायच्या तर तिथं आपल्याला काही मदत पाहिजे. म्हणजे हे मी का सांगतोय की शेवटी हा आजकाल कोणत्याही व्यक्तीची किंमत ही त्याच्या नेटवर्कवर असते. केवळ एखाद्याला फोन केला म्हणून नेटवर्क होत नाही, तर ते नेटवर्क प्रॉपरली विणावं लागतं. जसं जाळं म्हणतो ना आपण, ते जाळं प्रॉपर वेनं विणावं लागतं. आणि त्यातनं काय होतं मग अनेक गोष्टी असतात त्या तुम्हाला पटपट इनपुट मधनं त्या नेटवर्क मधनं मिळत असतात. कुठं ऑपॉर्च्युनिटी आहे, कुठं पुढे जायचे, अशा अनेक गोष्टी असतात. तर भविष्यात आता ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही गंभीरपणे विचार करा, कारण कुठंतरी आपण थांबायचं नसतं. डेली काही नाही काहीतरी थोडीफार डेव्हलपमेंट होणं अपेक्षित आहे. आता मी कॉलेजमध्ये अनेक नव्या इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट हे करतो, ते विद्यार्थी सुद्धा त्या बाबतीत अतिशय कम्फर्टेबल होत आहेत लर्निंगच्या कनेक्शन मध्ये. तर हे होऊ शकतं. म्हणजे मी जर आता इथपर्यंतच्या कन्क्लुजनला आलो होतो की विद्यार्थ्यांनी शिकूच नाही अशी काही सिस्टम तयार केलेली आहे. तर तुम्ही जर बारकाईने बघितलं आणि सिलेबस पहा, तर तुम्ही बेफॉर्मचे विद्यार्थी वेगवेगळ्या कॉलेजला असतील तर तिथे काय केले, सिलेबसची पुरी वाट लावून टाकलेली आहे त्यांनी, खूप उलटा सुलटा केलं. सिलेबस कसा करायचा हे अनेकांना माहित नाही, म्हणजे माहितच नाही त्याला म्हणजे कसं असतं ते. तुम्ही सांगा एखादं गोष्ट ऑर्गनाइज वेनं जर केली, म्हणजे एखादं भिंत आहे, विटांची भिंत आहे, तर तुम्हाला ती भिंत व्यवस्थित बघता येईल. एका विटांचा ढिगातून एखादी वीट पाहता येईल. तर आत्ताची सिलेबस म्हणजे विटांचा ढीग आहे, ती कुठेही ऑर्गनाइज नाही, ती भिंतीसाठी नाही. तर त्यामुळे काय होतं, विद्यार्थ्याच्या अगोदरच अडचणी असतात, त्यात असं अनऑर्गनाइज सपोर्ट त्याचे येतं. त्या दोष मला विद्यार्थ्याचं कुठं दिसत नाही अलीकडच्या काळात हे सगळं पाहिजे. तर ते सिस्टमचा दोष आहे. तर तिथे विद्यार्थी शिकू नाही असं जेव्हा आपल्याला लक्षात येतं तेव्हा तडफेन आपण जागा झालं पाहिजे की नाही, मला ही चौकट मोडून पुढे जायचे, मला शिकायचे आहे. मला अधिकार कोण डावलत असलं तर मी त्याला त्याच्या बिहॉड मी जाऊ शकतो. तेव्हा तुम्हाला कुठेतरी चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळू शकतं. केवळ ते स्पॉन्टेनियसली आणि वर्ण दिलं जाईल ह्या भ्रमात कुणी राहू नका, कारण वर्ण काही येणार नाही. कारण असताना ते नॉलेजचे सेगमेंट छोटे छोटे तुकडे आहेत तिथं. ते मेजर किंवा थिंकिंग प्रोसेस वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या लर्निंग मध्ये लागतात, ज्याला आपण क्रिटिकल थिंकिंग म्हणतो, अनालिटिकल थिंकिंग म्हणतो, असं काही नाही. तर ह्या गोष्टी समजून घेऊन तुम्हाला आता शिक्षणाकडे पाहायला लागेल आणि जास्तीत जास्त तुम्हाला नवीन अबिलिटीज, कॅपॅसिटी, कॉम्पिटन्सीज अक्वायर करायला लागतील, ज्याचं कन्व्हर्शन नंतरच्या टप्प्यामध्ये तुमच्या कॅपॅबिलिटी मध्ये होईल. दॅट विल इन्क्रीज युअर मार्केट व्हॅल्यू. ओके.
तर सरांना मी धन्यवाद देतो आजची ही मीटिंग ऑर्गनाईज केल्याबद्दल. मला वाटतं तुमच्यापैकी कोणाला काही व्ह्यू शेअर वगैरे करायचे असतील तर सर आता पुढील याच्यामध्ये त्यांना शेअर करू द्यात. कारण मला तो एक मुद्दा विद्यार्थ्यांच्याकडनं काढून घ्यायचे की त्यांना जे आता प्रॅक्टिस करतात आणि आपण डिप्लोमा जे शिकलोय त्याचा रिलेव्हन्स काय आणि त्याच्यामध्ये काय गॅप त्यांना दिसताय जाता. येस सर, येस सर. आपल्याला विचारायचं. Yes, over to you, Jadhav madam. Yeah, thank you, Sadhu sir, for enlightening a student about review of new educational reforms. Sir has highlighted how your competency can gives great success to you, how the new educational system can provoke you to give your applied knowledges. Now I'll hand over to Desai sir for just go for the views of alumni. Yes, yes. Thank you. Over to you, Desai sir. Okay, thank you, Jadhav madam. Yeah. Again, once upon, I'd like to very extend thanks to Dr. R.B. Jadhav sir for sharing his view regarding with the reforms of new educational era. जाधव सरांनी जे काही ऍज अ अल्युमिनीला आपल्या जे काही सांगितलेलं आहे की नेटवर्क काय गरजेचं आहे, नेटवर्क कनेक्शन कशासाठी पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अल्युमिनी पहिल्या 2 बॅचचे खरोखर त्यांना या गोष्टीचा खूप फायदा होईल सरांच्या व्ह्यूजचा. तर मी सर्वप्रथम आपल्या पहिल्या बॅचचे पास आउट विद्यार्थिनी मिस अंकिता हरकुट. प्रेझेंटली ही इज वर्किंग स्टडिंग ॲट KT Patil College of Pharmacy, Usmanabad, for sharing her views regarding with this Alumni Meet 2020. I request Miss Ankita Harkut, please unmute yourself and share your views. Over to you, Ankita. Yes, sir. Thank you, sir, for giving me this opportunity. I would like to thank Dr. Jadhav, sir. He has shared all his views for us and has given us his precious time to us. Thank you, sir. And definitely it will, all your views will help us in our future. Thank you, sir. Ankita, please share your views regarding where you are now studying, what are the outputs given by this college and all the things related with how you are spending 2 years in Annasaheb Dange College of D Pharmacy and now you are studying at your degree college. So please share some views regarding that. Yes, sir. Diploma course I have in one second. Annasaheb Dange College, this college has given us a lot of opportunity to us, to all the alumni students, and even now the students, current students who are studying over there, all our juniors, even they are very proud that they are studying over there. And it have attended many like poster presentation competition, paper presentation competition. We have got many chances to build our self-confidence. And currently now I'm studying in KT Patil College of Pharmacy, Usmanabad, and it's a Please unmute yourself and then talk. Ankita, your mic. Okay. Yes. Okay, fine. Now I'd like to request Prasad Lokhande from second batch. Now he is studying at Bombay College of Pharmacy, Mumbai. Prasad Lokhande is there? Yes, sir. Hello. Yes, Am I audible to all? Yes. Continue, Prasad. I'm speaking 2 words about my past experience in ADCDB. Please start your video if possible, Prasad. Sir, I have some issue. Okay, no issue. Hello. You can. Okay. Hey folks, this is Prasad Lokhande here. I studied from ADCD founder batch 2017-18. I got a lot of good experience while I was studying from this institute. All our respected teachers supported me in my studies and about
career too. They had really taken a good amount of efforts for us. They cleared our each and doubts on daily basis, and special efforts from our best teachers, Mr. Sujit Desai sir, Mr. Nargati sir, Mr. Dange sir. Motivation from him helped to study well and get the excellent grades, and so many further journey was continued with the admission in one of the best institute, that is by Bombay College of Pharmacy. I'm glad to have such helpful teacher and thankful for them for each and everything. Thank you, sir. Okay, I'll thank you stop very here. much. Okay, thank you very much, Prasad. Now I'd like to request Sunita Tate. She is studying at Anna Sahib Dange College of B Farm. She got admission. She is also a student of our founder batch, Anna Sahib Dange College of D Pharmacy. She got admission first round at Government College of Pharmacy, Ratnagiri, but some due to family issues, she took admission at our college, Anna Sahib Dange College of B Pharmacy. I'd like to request Sunita, please share your views. Sunita is there? Hello, sir. May I audible? Yes, Hello, yes. sir. Yes. Continue. Please continue. Thank you, sir, for giving me a permission. A very good afternoon to one and all present here, respected principal, sir, all my teachers and my dear colleagues. First upon, I would like to express my heartiest thankful to all my ADCDP family. First upon, I come into the ADCDP. I consider it is a temple, and teacher over here is my God. Because all my faculty members teach me, help me in my ups and downs, and really makes me a good individual. And now I am a confident girl. Thank you all of you for teaching me this. In ADCDP environment itself, and very successful approach towards the education at ADCDP really makes me a confident individual. Okay. Thank you very much, Sunita. Thank you, sir. Okay, thank you. Now I'd like to request Suraj Pastapure. Suraj is there? Suraj Pastapure, our founder best student, Suraj Pastapure. Okay, from anyone from current. Pastapure is not there, I think. Okay. So anyone. Pastapure is not there, sir. Okay. So anyone from current participant want to talk? Please unmute yourself and please give your valuable comments or views regarding this meeting. Anyone? Yes, anyone from participant? Okay, thank you very much once again, Ankita, Prasad and Sunita, for give your valuable inputs in this Alumni Meet 2020. Now further I'd mic over to Ms. Sheetal Jadhav, madam. Please, madam, over to you. Thank you, Desai sir, for such a good feedback that student get and institute is got entangled in such activities. Now it's time to propose the vote of thanks, and I would like to request Admute madam to propose the vote of thanks. Over to you, ma'am. Okay. Thank you, Jadhav madam. It is a great privilege and a great joy for me to propose a vote of thanks to all. On the behalf of Anna Sahib Dange College of D Pharmacy, I extend a very heartily vote of thanks to Honorable Advocate Chimanbhau Dange, Secretary of Sant Gnaneshwar Shikshan Sanstha, Islampur. I thank him for his constant support and guidance. I may like to express our sincere thanks to our beloved guidance force, Professor R.A. Kanai sir, Executive Director, Sant Gnaneshwar Shikshan Sanstha, Islampur. I also thanks to our today's guest, Mr. Akshay Sapkar sir, for guiding our student on the various innovatives for their business, and this really helped to our alumni students. A big thank to our respected principal, Dr. R.B. Jadhav sir, for their constant support and time to time guidance on the new educational techniques. We should not forget to thank our in-charge principal, Professor S.A. Desai sir, for organizing this wonderful alumni meet. I would like to thank to all faculty members for their efforts and attending this alumni meet. And last but not the least, I convey the vote of thanks to all my dear
alumni student of ADCDP start to make this event very successful and making it such a unforgettable online meet. Okay, thank you once again. Okay, we'll take a photo session. Jadhav madam, please stop sharing. We'll take a gallery view. I request all the alumni participants, please on your video. We'll take Jadhav madam, please stop sharing. Yes, yes. 1 minute. Yes, I stopped. Okay, I request all the participants, please on your video. I'll capture very golden moments. Please start your video. One second. Please wait. All the participants can't start their video, I think. Students are requested to on their videos if possible. One second. Last screen I'll take in. Seema Prakash sir, Vinay Tandel, please start your video. Vinay. Okay, thank you one and all. Thank you, respected principal. Yes, sir. Yes, sir. मी जसं सुरुवातीला सर्वांना एक निवेदन केलं की तुम्हाला कोणत्याही प्रकारची गरज लागली असेल Yes, sir. Yes. तर तुम्ही हक्कानं मागा तिथं आणि या पुढची आपण मीटिंग घेऊ फिजिकल मोड मध्ये घेऊ ऑनलाईन मध्ये घेण्यात मजा येईल. कॉलेजमध्ये जाऊन सर्वांना जे एक वेगळं फिलिंग येतं पुढची अलुमिनी मीट आपण फिजिकल मोड मध्ये तुमच्या सगळ्यांच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे प्लॅन करू आपण. डेफिनेटली सर कॉलेज सुरू झाल्यानंतर आमची सर्वांची इच्छा आहे की अनेकदा परत आम्ही एकत्र येऊन स्टाफशी भेटू किंवा अनेक सगळेजण एकत्र येऊन असं कोणतं तरी इव्हेंट घेऊन सगळ्यांना भेटायची इच्छा आहे सर्वांना सर. हो चालेल ना. तसं म्हणजे अलुमिनीचीच मीट आपण परत एकदा कॉलेजमध्ये फिजिकल मोड मध्ये घेऊ जेणेकरून सर्वांना एन्जॉय करता येईल. डेफिनेटली जसं की जाधव सरांनी सांगितलं, मी आणखी एकदा अपील करतो की अजून आपण अल्युमिनी असोसिएशन आपलं आहे पण रजिस्टर्ड अल्युमिनी असोसिएशन आपण लवकरच फॉर्म करतोय. त्यासाठी तुमचा सपोर्ट पण पाहिजे. जसं की तुम्ही फाउंडर बॅच आहे, पहिल्या 2 बॅचचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी पुढे येऊन जे सोशल कॉन्ट्रीब्युशन सरांनी जे मगाशी त्यांच्या व्ह्यूज मध्ये सांगितलं, सोशल कॉन्ट्रीब्युशन इन कोलॅबरेशन विथ अल्युमिनी असोसिएशन अँड आवर कॉलेज, दॅट डेफिनेटली हेल्प्स अस इन द सोसायटी ऑल्सो. ते पण आपण पुढे भविष्यात करणार आहे. यामध्ये बऱ्याचशा स्किल्स, तुमच्या लिडरशिप स्किल असेल, बऱ्याच स्किल्स तुमच्या डेव्हलप होणार आहेत. ह्या पण सर गोष्टी सगळ्याच आम्ही नक्की विचारात घेऊ आणि आपली पुढची जी मीटिंग असेल ती फिजिकल मध्येच असणार आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण ती मीटिंग घेऊ. त्यावेळी तुम्हाला बऱ्याच गोष्टी अपार्ट फ्रॉम दिस करिक्युलम एन्जॉयमेंटच्या पण गोष्टी आपण तिथं त्यामध्ये घेणार आहोत. ओके, सो वन्स अगेन आयड लाईक टू थँक्स ऑल participant alumni, Dr. R.B. Jadhav sir, all my dear colleagues, Jadhav madam, Magdum madam, Nargati sir, Dange sir, okay, so Swapnil Patil sir, HOD Niranjan Patil sir, Wad madam. With conclude, I end up this Alumni Meet 2020. Thank you. Thank you. Thank you, sir. Yeah, thank you, sir.